नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजपासून बघा एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येतो आहे मी. तर आजपासून आपण पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती मी लेक्चर घेऊन येतो आहे. तर बघा, आज त्यातलं हे पहिलं लेक्चर आहे. तर आता आपण या लेक्चरला स्टार्ट करूया. यामध्ये फक्त पोलीस भरतीसाठी ज्या काही घडामोडी येतील म्हणजे येण्याची अपेक्षा आहे, येऊ शकतात, अशाच फक्त चालू घडामोडी यांना मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं तुम्हाला ज्या नोट्स दिसत आहेत त्या संपूर्ण म्हणजे MPSCसाठी किंवा TCS IBPS या सर्वांसाठी या नोट्स उपयुक्त आहेत. परंतु यातील फक्त पोलीस भरतीला जास्तीत जास्त कोणत्या येऊ शकतात चालू घडामोडी त्या मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करेल. तर ठीक आहे, आपण लेक्चर चालू करूया. तर बघा, पहिली घडामोड. तर ह्याच्यामध्ये बघा, पहिली घडामोड, संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेनुसार सर्वाधिक उष्ण वर्ष कोणते ठरले? संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेनुसार सर्वाधिक उष्ण वर्ष कोणते ठरले? तर ते आहे 2023. हा पोलीस भरतीला अपेक्षित प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेनुसार सर्वाधिक उष्ण वर्ष कोणते ठरले? तर 2023. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, सगळ्यांना माहितीचं उत्तर. T20 वर्ल्ड कप 2024 हा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडला. आता या चालू घडामोडी मागच्या 8 महिन्याच्यात, त्यावेळी महत्त्वाची होती म्हणून मी तिथं नोट केलेली. T20 वर्ल्ड कप 2024वरती डिटेलमध्ये म्हणजे डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे, ते पुढे येईल आपल्याला. या मागच्या 8 महिन्याच्या सगळ्या चालू घडामोडी आहेत. त्यानंतर बघा, जागतिक एड्स दिन 2023 याची संकल्पना किंवा थीम काय होती? तर लेट कम्युनिटीज लीड. संकल्पना या विचारल्या जातात पोलीस भरतीला. जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो. तर त्याची 2023ची थीम काय होती? लेट कम्युनिटीज लीड. आता तुमचा पेपर कधी होणार आहे? सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमचा पेपर होऊ शकतो. मग तुम्हाला 2023चीच संकल्पना विचारली जाऊ शकते, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा पुढचा, की पुढचा प्रश्न बघा, सगळ्यात VIMP घडामोड की 28वी जागतिक हवामान परिषद 2023. आता यावरती प्रश्न कसा येईल की ही परिषद कुठं पार पडली? तरी दुबईला पार पडली. त्यानंतर हा जरा बेसिक प्रश्न याचा, हाच पोलीस भरतीला अपेक्षित आहे की जागतिक हवामान परिषद 2023 ही कुठे पार पडली? दुबईला. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय येऊ शकतो की ही कितव्या क्रमांकाची हवामान परिषद होती? तर ही 28वी होती. त्यानंतर जर खूपच डीपमध्ये गेला प्रश्न तर काय येऊ शकतं की 45% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे, ते आपण किती सालापर्यंत पार करणार आहोत? तर ते उत्तर काय? 2030. त्यानंतर अजून काय येऊ शकतं, तर या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर या परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? सुलतान अल जेबर. सुलतान अल जबेर हे या परिषदेचे अध्यक्ष होते. आणि आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तिथे एक प्रस्ताव मांडला की 2028 साली ही परिषद भारतामध्ये घेण्यात यावी. तर असेही महत्त्वाचे घडामोडी आहे. याच्यावर काय काय येऊ शकतं, तर कितव्या क्रमांकाची आहे, कुठे पार पडली, त्यानंतर किती सालापर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करायचं आहे, आणि पुढचं काय, तर मोदी साहेबांनी 2028ला ही परिषद भारतामध्ये घ्यावी असा प्रस्ताव मांडला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, VIMP, प्रथमच महिला. भारताच्या नौदलात युद्धनौकेवरती प्रथमच एका महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती झाली. त्यांचं नाव काय? प्रेरणा देवस्थळी. प्रथम काही पण असू दे, प्रथम महिला, प्रथम पुरुष, जगामध्ये पहिल्यांदा काय घडलं, भारतामध्ये पहिल्यांदा काय घडलं, महाराष्ट्रात एखादी गोष्ट प्रथम घडली त्यावरती प्रश्न येतोच. त्यातल्या त्यात महिलांबद्दल जर काही एखादी गोष्ट प्रथमच झाली असेल तर त्यावरती प्रश्न येतोच. तर प्रेरणा देवस्थळी यांची भारताच्या नौदलामध्ये युद्धनौकेवर प्रथमच महिला कमांडर ऑफिसरपदी नियुक्ती झाली. त्यानंतर क्रिकेट प्रेमींसाठी प्रश्न बघा,
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम कोणी केला? तर आपल्या भारतीय संघाने केला. हा विक्रम आधी कोणाच्या नावावर होता? तर पाकिस्तानच्या नावावर होता. आणि भारताने एकूण किती सामने जिंकले T20मध्ये? तर 136 सामने जिंकले. ह्याच्यावरती जास्त डीपमध्ये प्रश्न नाही जाणार, फक्त काय प्रश्न येऊ शकतो पोलीस भरतीला की सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम खालीलपैकी कोणत्या संघाने केला? उत्तर काय? भारत. त्यानंतर बघा, येणारच प्रश्न कुठं पण तुम्ही नोट करून घ्या की हा प्रश्न येणारच. महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह कोणते? उत्तर काय? येरवडा. कुठं आहे? आपल्या पुण्यामध्ये आहे. महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह येरवडा, पुणे. आता तुम्ही म्हणाल तू कसं काय सांगतोय की हा प्रश्न येणारच? तर मागच्या वर्षी बघा, जे येरवडा जेलमधील जे कैदी त्यांच्यासाठी एक कर्ज योजना त्यांनी राबवली होती. ती कर्ज योजना, त्याच्यावरती प्रश्न आला होता. आता तुम्ही कमेंट करून मला सांगा की ती कर्ज योजना कोणती होती. त्यामुळं मी म्हणतो की येरवडा जेल हे महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येणारच. त्यानंतर हे बघा, चक्रीवादळ, मिचॉंग चक्रीवादळ, यावरती प्रश्न कसा होतो बघा. मिचॉंग चक्रीवादळ नुकतेच भारताला धडकले, ते टिंबटिंब समुद्रामध्ये तयार झाले होते. उत्तर काय? बंगालच्या उपसागरात. दुसरा प्रश्न काय येतो की मिचॉंग चक्रीवादळाला मिचॉंग हे नाव कोणत्या देशाने दिले? उत्तर काय? म्यानमार. पोलीस भरतीला एवढंच येतं, उगाच ते कोणत्या राज्याला धडकलं, कोणत्या राज्यामध्ये त्याने जरा काय केली, नुकसान केलं, ते राज्य कोणते, असलं जास्त डीपमध्ये जायचं नाही. पोलीस भरतीला लेवल आपली 12वीची त्याच लेवलनी अभ्यास करायचा. कळलं? ठीक आहे. त्यानंतर बघा, आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, भारताचे पहिले बहीण भाऊ ग्रँड मास्टर कोण? तर कोण? आर प्रज्ञानंद आणि आर वैशाली. भारताचे पहिले बहीण भाऊ ग्रँड मास्टर कोण? तर आर प्रज्ञानंद आणि आर वैशाली. तर हे होते बघा आजचे आपले जास्तीत जास्त अपेक्षित येणाऱ्या चालू घडामोडी, पोलीस भरतीला येणाऱ्या घडामोडी. तर बघा, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा, कमेंट करा आणि जर आवडलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.